सोलर पासून सावध राहा मित्रांनो. कारण की तुमच्याही शेतामध्ये सोलर बसवलेला असेल, तुमच्याही घरावरती सोलर म्हणजे घरामध्ये लाईट तयार करण्यासाठी सोलर बसवलेला असेल, शेतामध्ये मोटर चालू करण्यासाठी सोलर बसवला असेल किंवा तुमच्या आजूबाजूला पाहुणे रावळ्याच्यात, नातेवाईकांच्यात किंवा तुम्ही मागून सोलर मागवलेला असेल, तुमच्याही शेतामध्ये सोलर मागून काही दिवसात येणार असेल, तर त्या सोलर पासून कशा प्रकारे आपण काळजी घ्यायची किंवा सावध राहावा, मी असं का तुम्हाला सांगतोय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. कारण की बऱ्याचशा जागेवरती सोलर पॅनलला मोटर चालू असताना काही शेतकरी बांधवांनी हात लावल्यानंतर त्यांना कशा प्रकारे करंट बसलेला आहे किंवा सोलर चालू असताना कुठल्या कुठल्या भागात आपण जर हात लावला किंवा आपला चुकून हात लागला तर आपल्याला करंट बसण्याची दाट शक्यता असते मित्रांनो. ती आपण पाहणार आहे. कारण की डीसी करंट आणि एसी करंट ह्यात भरपूर फरक आहे. सोलरचा जे तयार करतो ते डीसी करंट तयार करत असतं आणि जे काय आपल्या घरामध्ये लाईट म्हणजे घरामध्ये जी आपली लाईट असते ती एसी करंटची असते. तर चला तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे किंवा कुठल्या कुठल्या भागात जर हात चुकून लागला आपल्याला तर करंट बसण्याची दाट शक्यता असते. तर चला. तर मित्रांनो, हो का, ही ज्यावेळेस आपली प्लेट असते सोलरच्या शेतामध्ये, ज्यावेळेस आपण सोलर बसवलेला असतो त्यावेळेस आपल्या ह्या प्लेटांना सपोर्टला चॅनल आले असतात. ह्या चॅनलला जरी हात लागला तरी काही अडचण येत नाही किंवा ह्या चॅनलला कुठेही हात लागू द्या, कशा प्रकारे अडचण येत नाही मित्रांनो. कारण की ही प्लॅस्टिक प्लॅस्टिक असल्यामुळं ही प्लॅस्टिकचा सपोर्ट ह्याच्यावर बसलेला असतो आणि त्याच्यामुळे काय अडचण येऊ शकत नाही. परंतु अडचण कधी तुम्हाला येणार आहे मित्रांनो, ज्यावेळेस आपली ही वायर वायर म्हणजे एक मेल आणि एक फिमेल असतं. हे बघू शकता आपण, एक मेल आणि एक फिमेल असतं, एक मायनस आणि एक प्लस असतं. तर ही आणि ही ह्याचं जे एक कनेक्शन केलेलं असतं, जर चुकून आपल्या रानामध्ये किंवा जर घाण सगळा असेल किंवा गंज लावलेली असते आपल्या सोलरच्या कडेला, तर उंदरं असतात काही प्रमाणात, तर उंदराने जर ही वायर कुरतांडली आणि चुकून जर ह्याला टच झाली तर पूर्ण फाउंडेशनला करंट येण्याची दाट शक्यता असते मित्रांनो. त्याच्यामुळं अगोदर आपण ही चेक करून घेतलं पाहिजे 8 ते 15 दिवसाला वायर आपल्या सोलर मधली कुठली उंदराने किंवा कशाने कट झाली का, चुकून सोलर पॅनलच्या चॅनलला कुठं लागले का. ज्यावेळेस आपलं स्टार्टरचं काम आपल्याला करायचं असतं किंवा खाली मोटरीचं काम करायचं असतं, तर त्यावेळेस कुठल्या पिना काढायच्या मित्रांनो, जेणेकरून आपल्याला स्टार्टरमध्ये जर आपल्या जी घरामध्ये एसी करंट असतो ते आपण आपल्या शेतातल्या चालू करंट मध्ये पण काम करू शकतो. परंतु ह्याचं तशा प्रकारे करू नका मित्रांनो. घरामध्ये जे आपला स्टार्टर असतो तो चालू प्रमाणात म्हणजे चालू स्थितीत आपण कशा संदर्भात म्हणजे त्याचं काम करतो, कारण की त्याचा करंट दरसोड असतो. जो एसी करंट असतो तो डायरेक्टली करंट असा एक समान राहत नसता, नाही, असा दरसोड तो करंट करत असतो. त्याच्यामुळे ती करंट असा एकदम आपला जर चुकून एखाद्या वस्तूला हात लागला किंवा करंटला हात लागला तर आपल्याला फेकून देण्याची पण दाट शक्यता असते. म्हणजे ती करंट असं जागेवर धरून ठेवत नाही आपल्याला, एकदम असा फेकून पण देतो किंवा असं धरसोड जेणेकरून थरथर असं आपलं अंग कापतं ज्यावेळेस आपला एसी करंट घरातला लागतो त्यावेळेस. परंतु सोलर पॅनलचा करंट लागल्यानंतर समोर जरी व्यक्ती असला आणि आपला जर हिता असा हात लागला तर हाय असं जैसेच्या तैसे थांबतं मित्रांनो. असंच करंट बसून राहत असतो. करंट लागला का काय जे समोरच्या व्यक्तीला पण कळत नसतं, परंतु इथं करंट लागलेला असतो, या हाय असा माणूस असं जागेवर थांबत असतो आणि तिथं त्याचा मृत्यू होत असतो. तर मग मित्रांनो, ह्याचा करंट आपल्या एसी करंट पेक्षा ही जबरदस्त करंट म्हणजे जोराचा करंट असतो लय. आणि ज्यावेळेस आपल्याला स्टार्टरचं काम करायचं असतं त्यावेळेस ज्या काय आपल्या सोलर पॅनलच्या ज्या पिन असते त्या का खालच्या ज्या मेल फिमेल म्हणजे मायनस आणि प्लस मायनस ज्यावेळेस पिन असतात त्या दोन्ही पिना काढून ठेवायच्या आणि काढून ठेवल्यानंतर ह्याचं काम करायचं. जर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला सेटिंग लावायचं असेल किंवा काय करायचं असेल तर ह्याचं काम करायचं. ज्यावेळेस आपली मोटरीचं काम करायचं, ज्यावेळेस आपल्याला मोटर वरती काढायची त्यावेळेस सुद्धा पिना मित्रांनो काढून घ्यायच्या. कारण की आपली जर दुसरी आपली एसी करंटची जर मोटर असली, लाईटीची जर मोटर असली तर आपण स्टार्टर च्या फ्यूज न काढता किंवा स्टार्टर मधून तो करंट खाली जाण्याची शक्यता नसते. परंतु ह्याची दाट शक्यता मित्रांनो प्लसची एक करंट चालू राहण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ह्याला तुम्ही हात लावू नका. म्हणजे ज्यावेळेस आपण मोटर चालू वरती काढणार त्यावेळेस ह्याला काढल्याशिवाय मोटरला हात लावू नका. हिथं जरी जॉईंट तुम्हाला द्यायचं असेल, खाली जर मोटरीकडे जाणार केबलला जॉईंट द्यायचं असेल तर हिथं सुद्धा तुम्ही चांगल्या पिना काढूनच जॉईंट द्या. जी तुमची आर्थिंग येत असते त्या आर्थिंगला हात लावू नका. ज्यावेळेस मोटर तुमची चालू असते, आता सध्या आर्थिंगला हात लावला तरी काही प्रॉब्लेम नाही होत मित्रांनो. कारण की आता
सध्या सगळा करंट स्टॉप झालेला आहे, बंद झालेला आहे. परंतु अचानक करंट कधी तयार होईल ते सांगता येत नाही किंवा लीक कधी करंट होईल ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली अर्थिंगला हात लावू नका. ह्या सगळ्यात धोका असतो अर्थिंगला हात लावल्यानंतर. कारण की ज्यावेळेस आपली मोटर चालू असते त्यावेळेस चुकून जरी स्टार्टर मध्ये काय गोळ झालेला असेल तर ती आर्थिंग आपण जमिनीत खाली जाण्यासाठी म्हणजे तो करंट जमिनीत खाली जाण्यासाठी आपण आर्थिंग दिलेली असते. त्याच्यामुळे चालू मध्ये तरी चुकून सुद्धा ह्या आर्थिंगला हात लावून देत जाऊ नका मित्रांनो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वीज ज्या आबाळ येतं त्या आबाळाच्या वेळेस वीज पडण्याच्या ह्याच्यावरती ज्यावेळेस मोटर चालू असते त्यावेळेस वीज पडण्याची सुद्धा दाट शक्यता असते. कारण की वरून जर वीज चमकली तर ही करंट वरच्यावर डायरेक्टली करंट तयार झालेला असतो. त्याच्यामुळं ही कॅप्चर करून करंट कॅप्चर करण्याचं काम करत असतं. त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये ही अर्थिंग देणं पण गरजेचं असतं. आणि आपल्या सोलर पॅनलला ही अर्थिंग असणं महत्वाचं आहे मित्रांनो. ज्यावेळेस आपले पावसाळा चालू असतो त्यावेळेस पाऊस जर आपण रानामध्ये असेल, पाऊस जर चालू झाला तर त्यावेळेस रानामध्ये चुकून पण सोलर मध्ये म्हणजे सोलर खाली थांबू नका. कारण की आपण आरुष्याला बसत असतो. असंच काही जागेवर मृत्यू झालेत मित्रांनो काही जणांचे. ज्यावेळेस पाऊस चालू होता म्हणून सोलरच्या आसऱ्याला बसली, सोलरच्या खाली बसली होती आसऱ्यासाठी. तर त्यावेळेस एकदम वीज पडून ते सोलर पॅनलचं नुकसान झालं आणि सोलरच्या खालच्या पण लोकांचं मृत्यू पावला. त्याच्यामुळं पावसाळ्याच्या दिवसात सोलर खाली बसू नका. आणि पावसाळ्याच्या दिवसात म्हणण्यापेक्षा उन्हाळ्यात देखील सोलरच्या खाली बसू नका. कारण की चुकून हात इकडे तिकडे लागत असतो आपला. त्याच्यामुळं एखाद्या झाडाखाली बसा किंवा एखाद्या जिथं आपण शेड केलेलं असतं, रानामध्ये सावली केलेली असते, निवारा केला असतो तिथं बसा. परंतु सोलरच्या खाली अजिबात आसरा घेण्याचं काम करू नका मित्रांनो. सोलर कधी करंट टाकेल त्याची काही गॅरंटी नसते. सोलर ही सध्या शेतामध्ये असणं एकदम काळाची गरज आहे. एकदम भारी म्हणजे सिस्टीम सरकारने केलेली सोलरची. परंतु जेवढी चांगली तेवढा धोका पण आहे. त्याच्यामुळे सोलर पासून करंटला कुठं जर उंदराने वायर कुरत आणली किंवा आपलं काम करणार असेल तर ते वेळेवर चेक करा. आणि ज्यावेळेस मोटर आपली काढायची त्यावेळेस पण पिना काढूनच काम करा मित्रांनो. एवढीच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू किंवा शेतीविषयक माहिती आपल्याला जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुढला व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.